आपलाच हात आहे, पवार साहेब सांगून टाका. आता किती काळ सस्पेन्स ठेवणार. नमस्कार, मी विजया वामन. नेमका घडलंय काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अजित पवारांनी बंडखोरी केली आणि बंडखोरी केल्यानंतर शरद पवारांचं स्टेटमेंट आलं, मी या बंडामागे नाही, माझा यासाठी पाठिंबा नाही. त्यानंतर छगन भुजबळांपासून प्रफुल्ल पटेल असतील किंवा स्वतः त्यांचे पुतणे म्हणजे अजित पवार असतील, म्हटले काका तुमचं वय झालंय, किती काळ तुम्ही आणखी सत्तेची खुर्ची आवळून बसणार आहात, कधीतरी सोडा, आम्हीही त्या सत्तेचा लाभ घेऊ पाहतो, असं अजित पवार म्हटले. आणि एकंदरीत असं वाटलं की हे बंड 100% खरं खुरं आहे. अजित पवार विरुद्ध शरद पवार हा सामना रंगणारच. पण शरद पवार यांनी सावध भूमिका दाखवली आणि कुठलंही स्टेटमेंट अजित पवारांच्या या भूमिकेवर केलं नाही. एव्हाना सुप्रिया सुळे सुद्धा आपल्या दादांवरती काहीही बोलल्या नाही. आणि त्यामुळेच पुन्हा प्रश्न निर्माण झाला की शरद पवार ही परिस्थिती संयमानं हाताळत असावेत, त्यामुळे कुठलंही स्टेटमेंट करत नसावेत. पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पचल्या नाहीत. पहिली गोष्ट, कायद्याची लढाई आम्ही लढणार नाही. दुसरी गोष्ट, अजित पवारांनी पक्षावर दावा केला, चिन्हावर दावा केला, आमदार घेतले. बरं, यामध्ये आणखी एक लोचा आहे, तो तुम्हाला लक्षात आलाय का? कोणीतरी ठामपणे सांगा की अजित पवारांकडे नेमका आमदार किती आहेत. कोणीतरी ठामपणे सांगा की शरद पवारांकडे आमदारांचा आकडा किती. नाही ना माहिती. कारण सगळे कधी एका व्यासपीठावर दिसलेच नाही. कधी कोणी इकडे तर कोणी कधी तिकडे. कधी कोणी म्हणते नाही शरद पवारच आमचे विठ्ठल, तर कधी कोणी म्हणते नाही शरद पवारांनी आम्हाला अर्थव्यवस्था तगडी करण्यासाठी मदत केली. त्यामुळे आता प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित होतोय, जर आकड्यांचा खरा खेळच जर कुणाला माहित नाही, कधी कुणाकडे किती आमदार आहे हेच माहित नाहीये, आणि हे जर कागदोपत्री उतरलं सुद्धा नाही, तर मग शरद पवारांचा गट मान्य झाला कसा? जयंत पाटलांच्या म्हणण्यानुसार फक्त 9 आमदार जे आहेत ते अजित पवार गटातले आहेत, म्हणजे अजित पवार स्वतः धरून ज्यांनी शपथ घेतली. बाकी अजूनही आमच्याकडेच आहेत. मग 9 जणांचा एक वेगळा गट होऊ शकतो का? आणि जर नाही होत तर मग हे अपात्र का झाले नाहीत हा प्रश्न आहे. बरं, शरद पवारांना यातले बारकावे कळत नसावेत का? पण तेही यावर बोलत नाहीत. आणि यामुळेच जनतेच्या डोक्यात हा विचार आला नसेल असं जर यांना वाटत असेल तर ही गोष्ट सुद्धा चुकीचीच ठरते. जनतेला समजतंय की यामध्ये नक्कीच मोठा लोचा घडतोय, कारण शरद पवार एवढे तरी संयमी व्यक्तिमत्व अजिबातच नाही. सगळ्या गोष्टी तोपर्यंत ठीक होत्या जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि शरद पवार एका व्यासपीठावर आले नव्हते. खरे ते एका व्यासपीठावर आले आणि इथेच घोळ झाला. या व्यासपीठावरती असं काही घडलं की म्हणजे कोणीच नव्हतं. अख्ख्या ज्या ठिकाणी ही सभा होणार होती त्या ठिकाणी कोणीच नव्हते. या कार्यक्रमस्थळी कोणीच नव्हते. एकटे शरद पवार खुर्चीवर बसून नरेंद्र मोदींची वाट पाहत होते. एवढी स्वतःची किंमत तर शरद पवार कधीच कमी करून घेणार नाहीत. त्यातून एक वेगळा मेसेज त्यांनी पोहोचवला. दुसरी गोष्ट, शरद पवारांनी नरेंद्र मोदींची पाठ थोपटली आणि नरेंद्र मोदींनी अजित पवारांची पाठ थोपटली. या थोपटा थोपटीमध्ये आणखी एक नवीन गेम झाला. बरं, या गोष्टीला सारवासारव अशी झाली की हीच तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. किती जरी मतभेद असले तरी मनभेद नसावेत आणि योग्य त्या व्यासपीठावर एकत्र आले तर त्यात चुकीचं काय, असं म्हणून शरद पवारांच्या या भूमिकेचं समर्थन सुद्धा झालं. परंतु आता पुढचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की अमित शहा यांनी म्हटलं की अजित पवार आत्ताशी तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात. मग जर अमित शहांना सुद्धा असं वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेसची जागा ही भाजपा सोबतच आहे, तर मग कशाला बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांच्या साम्राज्याला आव्हान द्यायचं? कशाला विचारायचं पवारांनी काय केलं? कशाला म्हणायचं की शरद पवारांची पार्टी भ्रष्ट आहे? हा सवाल तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा उपस्थित केला होता. जर तुम्हाला एकत्र यायचंच होतं तर एकमेकांच्या पार्टींविरोधात तुम्ही इतके मोठमोठे स्टेटमेंट करता की जनतेला सुद्धा एक गोष्ट त्यांच्या मनावर बिंबवली जाते की हो, हा नेता भ्रष्टच आहे. आणि त्याच वेळी ज्यावेळी तुम्ही त्या नेत्याला तुमच्या सोबत घेता त्यावेळी सगळे गोष्ट म्हणजे निष्कलंक ते कशी होऊन जातात? हा साधा सरळ प्रश्न लोकांच्या मनात पडलेला आहे. आता समजून घेऊयात अगोदर आकड्यांचा घोळ आणि मग सांगते की शरद पवारच यामागे का असावेत हा प्रश्न निर्माण होतो. खूप म्हणजे खूप साधा सरळ विषय. आमदार पक्ष फोडून सत्ताधारी गटात गेले खरे, पण ते नेमकं किती आहेत हे कळत नाहीये. काही पक्ष फुटी जनतेसमोर चर्चेला जातात तर काही बाबतीत झाकली मूठ 1.25 लाखाची. नेमकं समर्थक आमदारांचा आकडा किती हे कळत नाही आणि हे लोकशाही व्यवस्थेत बसतं का? पश्चिम महाराष्ट्रात बळकट वाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र बळकट होण्यासाठी जयंत पाटलांची गरज आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष गळाला लावायची तयारी सुरू आहे. आता एकीकडे अमित शहा म्हणतात की दादा देर कर दिया आपने आने में. देवेंद्र फडणवीस स्मित हास्य करतात, अजित पवारही हसतात. 10-12 वर्षांपूर्वी स्वतंत्र अस्तित्व हे अजित पवारांना प्रस्थापित करायला त्यांनी हवं होतं, पण त्यांनी तेही केलं नाही. आणि वेळोवेळी आपल्याला डावललं गेलं ही खंत सुद्धा अजित पवारांनी आतापर्यंत बोलून दाखवली आहे.
पण एवढं करून सुद्धा 2004 पासून 2023 पर्यंत जे केलं नाही ती डेअरिंग अजित पवारांनी आता केली कशी? हा, पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग झाला खरा, पण त्यावेळी आमदारांचं म्हणणं होतं की आम्हाला एवढा काही विषय माहित नव्हता म्हणून आम्ही तुमची साथ दिली नाही, आता तुम आगे बढो हम कपडे संभालते. या भूमिकेमध्ये जरी सध्या अजित पवारांचा गट असला तरी सुद्धा प्रश्न तोच वारंवार निर्माण होतो की अजित पवारांना अशी भूमिका स्वतःसाठी त्यांनी मान्य केली आहे क्या? एवन तेव्हा मी असंही आणि तसंही बदनाम झालोच आहे, म्हणजे मी बंडखोरी करतो, मी शरद पवारांचा विश्वास गमावलेला आहे, मी सत्तेच्या लालसेपोटी आमदार फोडाफोडीचं प्रकरण करतो, पहाटेचा शपथविधी माझ्याच वरद हस्ताने झालेला होता, असंही आणि तसंही जर मी माझी इमेज जी आहे ती डॅमेज झाली आहे तर ती इमेज डॅमेज कंट्रोल करण्याचा मी प्रयत्न तरी का करू, असं म्हणून अजित पवारांकडे आता पाहिलं जात आहे का? आणि जर शरद पवारांची सॉफ्ट टार्गेट भूमिका जर अजित पवारांना आहे तर मग हे बंड कशावरून म्हणायचं, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. अजित पवारांकडे जर सुरुवातीलाच पूर्ण संख्याबळांचा आकडा असता तर कदाचित एकनाथ शिंदेचा प्रयोग झाला नसता असं सुद्धा बोललं जात आहे. शरद पवारांच्या भूमिकेवरती प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत की ज्या ज्या पद्धतीने आता नेक्स्ट लेवलची स्टेप शरद पवारांना घ्यायची, आता बंडखोरी झाली आहे, 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, सरकारमध्ये अजित पवार बसलेले आहे, पक्षचिन्ह बघून घेऊयात. पण यामध्ये जे शरद पवारांनी स्टेटमेंट केलं की विधानसभेची जबाबदारी मी अजितवर सोपवलेली आहे, हेच वाक्य काहीसं पचत नाहीये. जर अजित पवारच पुढची धुरा सांभाळणार आहेत तर मग शरद पवारांचा सुद्धा नेक्स्ट लेवलची स्टेप जी आहे ती भाजपसोबत जाण्याची आहे की आणखी काही मोठी सेटलमेंट बाकी आहे. त्यामुळे हा सस्पेन्स आता शरद पवारांनी सोडला पाहिजे आणि काय आहे नाही ते सांगून टाकलं पाहिजे, अशीच एकंदरीत भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांची आहे आणि लोकांनाही हेच वाटतं. शरद पवार नेहमी आपला एक हातचा राखून ठेवतात, तो हातचा अजून बाहेर निघायचा आहे की काय हाही प्रश्न आहे. आणि कदाचित तो पुढचा हातचा सुप्रिया सुळेंच्या रूपाने पुढे आला नाही म्हणजे मिळवलं. याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये व्यक्त व्हा. सध्या ज्या घडामोडी शरद पवारांच्या बाबतीत घडतायत त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? हे जे झालेलं आहे म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांसोबत नेमकं किती आमदार आहे त्याचा ॲक्युरेट आकडा समोर न येणं, त्यावरती कोणीही न बोलणं, अजित पवार गट फुटलाय, जर सगळे आमदारच त्यांच्या सोबत नाही तर हा गट म्हणावा कसा, हा प्रश्न जो पटलावरती न येणं आणि भाजपच्या नेत्यांकडून तो मुद्दा दाबणं, शिवसेनेचे संजय राऊत यांनीही त्यावरती न बोलणं, यामध्ये 100% शरद पवारांनी एक त्यांचा हातचा राखून ठेवलाय, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. काय वाटतंय व्यक्त व्हा. हो, आणि एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसारित करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे. जय महाराष्ट्र पब्लिक.